नमस्कार मंडळी, आज तर डिमांडिंग डिश आहे मुलांची पनीर चिली. त्याच्यासाठी मी पनीर घेतलं आहे, शिमला मिरची, अद्रक, लसण, सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, कॉर्नफ्लॉवर आणि मीठ चवीपुरतं. आणि कांदा पण लागणार आहे स्लाईसमध्ये, ह्याला कट करू. तर पनीर आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. मॅरिनेट करण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, काळी मिरी पूड टाकलेली आहे आणि कॉर्नफ्लॉवर, जसं लागेल तसं कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि ते व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे. असं कॉर्नफ्लॉवर त्या सगळ्या पनीरच्या स्लाईसला व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे. आणि ते एक 10 मिनटं आपण झाकून ठेवायचे. गॅसवर कढईत तेल घ्यायचं आहे, ते गरम करायचं आहे. कडकडीत गरम असेल तरी चालते. नंतर एक एक स्लाइस त्याच्यामध्ये पनीरचे सोडायचे आहेत. ते पनीरचे स्लाइसेस एकमेकांना चिटकले नाही पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल की हे रेड कलरचे असायला पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी कलर्स वगैरे. मी कुठलाच यूज केलेला नाही आहे. हे घरी मुलांसाठी खायला करायचं म्हणून त्याच्यामध्ये मी रेड कलर नाही यूज केलेला. त्याच्यामुळे ते पांढरे दिसतं आहे, पण त्याला गोल्डन कलर येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. एक बॅच झाली, आपण दुसरी बॅच टाकली आहे पनीरचे तळण्यासाठी. अशा सर्व प्रकारे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. हे सगळे तळून झाल्यानंतर आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कांद्याचे स्लाइसेस टाकायचे आहेत, लसूण क्रश केलेला, अद्रक क्रश केलेलं आणि हिरवी मिरची टाकायची आहे. हिरवी मिरची मी इथे खूप कमी वापरलेली आहे, कारण की माझा छोटा मुलगा आहे, त्याला जास्त तिखट जमणार नाही म्हणून त्याच्यानुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता. ग्रीन चिली जास्त घातली तर अजून छान वाटेल. नंतर त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकायची आहे. शिमला मिरचीचा आणि कांद्याचा कलर थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत किंवा थोडंसं ती भाजी मऊ होईपर्यंत त्याला परतायचं आहे. मंडळी, जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. जर काही कमी जास्त असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी ती कमी भरून काढेल. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्याला परतवून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये सोया सॉस टाकायचा आहे, रेड चिली सॉस टाकायचा आहे आणि टोमॅटो केचप टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित भाज्यांना परतवून घ्यायचं आहे.